हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर सगळ्यात पहिले होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बघा, दुपारची झोप घेऊन मी उठलेली आहे आणि उठल्या सगळ्यात अगोदरचं काम म्हणजे झाडून वगैरे काढणे. कारण लेकरांनी खूप गोंधळ करून ठेवलेला होता. ते सगळं साफ करणं गरजेचं होतं. मग ते सगळं साफ करत आहे. साफ करून दोन्ही रूम नंतर मग फ्रेश होते मी. खूप ऊन पडत आहे, त्याच्यामुळे सगळे कामं आवरल्याच्या नंतर मी थोडीशी झोप घेते. आता रियांश झोपते, कधी कधी झोपतं कधी नाही झोपत. त्यामुळं ज्यावेळेस ते झोपतं त्यावेळेस मी पण झोपण्याचा प्रयत्न करते. एका दिवस मुद्दाम झोपच लागत नाही आणि एका दिवस इतकी झोप येते पण रियांश झोपू देत नाही. असं तर ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांना नेहमी होतच असतं. चला, तर आता होळी आहे त्यामुळे पुरणपोळीचा बेत आहे. आज मी बनवणार आहे पुरणपोळ्या. त्या अगोदर मला बनवायचं आहे केसांसाठी मी जे वापरते ते ऑइल. तर हे खूप जणांना माहिती आहे आणि खूप जण वापरतात पण. तरीसुद्धा मी हे दाखवते, एवढं डिटेलमध्ये नाही दाखवते, तरी बघा. तर पहा, इथे कोकोनट ऑइल मी गरम करून घेतलं होतं. त्यात जास्वंदाची फुलं टाकलेली आहेत मी 6-7 फुलं टाकलेत आणि थोडेसे मेथी सीड्स टाकलेत. तर ते छान कडक झाल्याच्या नंतर हे बघा, हे असं ऑइल बनले. मी गेले 6-7 महिने झाले हे ऑइल वापरते. अगोदर पण वापरत होते पण मध्ये मला फुलं भेटत नव्हते. माझ्याजवळ जे झाड होते ते जळून गेलं होतं. त्यामुळे आम्ही रूम चेंज केली ना, त्यामुळे तर ते झाड खराब झालं. म्हणून आता खूप दिवसाच्या नंतर चालू केले आणि खरंच रिझल्ट येते. केस छान होतात यामुळे. खूप जण वापरतात पण बघा, काही जणांना आवडतं काही जणांना आवडत नाही. तर बघा, छान आहे, वापरून पहा. आणि होळी असल्यामुळे पुरणपोळी तर होणारच. कोणाकोणाला पुरणपोळी आवडते कमेंटमध्ये सांगा. मला लग्नाच्या अगोदर एवढ्या जमत नव्हत्या. लग्न झाल्याच्या नंतर करण्याची प्रॅक्टिस पण झाली आणि खूप छान जमतात आता. पण काही लेडीज खूप भारी बनवतात, तेवढ्या नाही जमत, चांगले येतात बऱ्यापैकी. तर पहा, छान फुगलेली आहे पोळी आणि मस्त पुरणपोळी, कटाची आमटी, पापड वगैरे सगळं मी बनवलेलं होतं. तर पहा, रियांशने सगळ्यांना कलर लावला आणि स्वतः इथं पायऱ्यावर येऊन बसला आहे. त्याला खूप मजा येत होती कलर खेळायला. गेल्या वर्षी पण तिने खूप कलर खेळला आणि नंतर स्वतः लपून बसू लागला. तर बघा, आमचे फोटो खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केलं. तर तुमची होळी कशी गेली हे नक्की सांगा कमेंटमध्ये. सगळ्यांना हॅपी होळी. बाय बाय.